यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंबेजोगाई, जिल्हा बीड येथील मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित साहित्यातील समकालीन प्रवाह या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर नरेंद्र काळे सर, या वेबिनारचे मुख्य आयोजक तथा महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर वनमाला गुंडरे मॅडम, या वेबिनार मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित तज्ञांमध्ये विक्रम विद्यापीठ उज्जैन मध्य प्रदेश येथून डॉक्टर शैलेंद्र कुमार शर्मा सर, डॉक्टर निवेदिता मैत्रे, डॉक्टर हरिसिंग गौर विद्यापीठ सागर मध्य प्रदेश, या वेबिनारच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर दिलीप भिसे, त्यांचे सहकारी डॉक्टर विठ्ठल केदारे, हिंदी विभागाचे प्रमुख डॉक्टर रमेश शिंदे, त्यांचे सहकारी डॉक्टर अरविंद घोडके, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर मुकुंद राजपंखे सर, त्यांचे सहकारी अहिल्या भरुरे, महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य, या वेबिनार मध्ये सहभागी संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, बंधू आणि भगिनींनो, या वेबिनारचा विषय आहे की साहित्यातील समकालीन प्रवाह आणि मराठी साहित्यातील समकालीन प्रवाह या विषयाच्या अनुषंगानं बोलण्यासाठी मला आपण आमंत्रित केलेलं आहे. आपल्याला माहित आहे की 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य, भटक्या विमुक्तांचं साहित्य, त्याच्यानंतर जनवादी साहित्य, अशा साहित्याचे अनेक प्रवाह निर्माण झालेले आहेत. पण एका दुर्लक्षित प्रवाहाच्या अनुषंगानं मी आपल्याशी संवाद साधला. आपल्याला माहित आहे की आता भिसे सरांनी परिचय करून देत असताना सांगितलं की समकालीन साहित्याचा प्रवाह ही व्यापक संकल्पना आहे आणि असं म्हटलं जातं की 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. 1960 ते आजपर्यंत जवळपास 50-60 वर्षाच्या कालावधीवर साहित्यावर भाष्य करणं, मला वाटतं हा वेळ आपल्याला पुरा होणार नाही किंवा कोणत्याही साहित्याच्या प्रवाहाशी आपण न्याय देऊ शकणार नाही. म्हणून एका साहित्याच्या प्रवाहाशी मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे, जो साहित्याचा प्रवाह मराठी सारस्वतकार करून, समीक्षकाकडून, अभ्यासकाकडून, संशोधकाकडून निश्चितच दुर्लक्षित राहिलेला हा साहित्याचा प्रवाह आहे, ज्याची मातृभाषा मराठी नसतानाही ज्याने मराठी भाषेमध्ये प्रचंड आणि विपुल अशी साहित्य निर्मिती केली, अशा मुस्लिम मराठी साहित्याच्या अनुषंगानं मी आपले मनोगत आपल्यासमोर व्यक्त करणार आहे. आपल्याला माहित आहे की साहित्यामध्ये 1960 नंतर ग्रामीण साहित्याचा प्रवाह, दलित साहित्याचा प्रवाह, स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह हा सुरुवात झाला आणि रूढ झाला आणि समीक्षकांना सर्वांनी तो मान्य झालेला प्रवाह आहे. पण मुस्लिम मराठी साहित्याचा प्रवाह होऊ शकतो का? मुस्लिम मराठी साहित्यामध्ये किती लेखकांना आपलं योगदान दिलेलं आहे, किती कथा लिहिल्या गेल्या, किती कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, किती चरित्र लिहिले गेले, किती आत्मचरित्र लिहिले गेले, हा प्रश्नचिन्ह आपल्याकडे उपस्थित. मी सुरुवातीलाच म्हटलं की समीक्षकारांना, सारस्वतकारांना, संशोधकांना याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. जवळपास 45 मिनिटाच्या अवधीमध्ये मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रवाहाच्या अनुषंगानं मी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण पाहतो की गेल्या अनेक शतकापासून पिढ्यान पिढ्या मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या भाषिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक पर्यावरणात जगतो आहे. महाराष्ट्राच्या खेडोपाडी, शहरोशहरी असलेल्या सुफी आवल्यांच्या दर्गावर सर्वच जाती स्तरातील स्त्री पुरुष मोठ्या श्रद्धेने अनेक शतकापासून आजपर्यंत जात आहे. याच सुफी परंपरेतील अनेक सुफींनी मराठी भाषेतून भक्ती काव्याची निर्मिती केली आहे. एवढेच नव्हे तर संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराजांची गुरु परंपरा सुफी अवल्यांशी भिडणारी आहे. आदिलशहा सारख्या शासनकर्त्या माणसानं आपल्या विजापूर राज्यामध्ये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. इतकेच नव्हे तर आदिलशहानं मराठीतून साहित्य निर्मिती केली आहे. आपण म्हणतो की त्रिभाषाचं हे वेबिनार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी. मराठी भाषेच्या उत्पत्तीच्या संदर्भात असं म्हटलं जातं की मराठी भाषेचा जन्म हा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि आधुनिक भाषा या पद्धतीने मराठी भाषेचा जन्म. आणि दक्षिणेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज जो भाषा बोलतो ती कदाचित उर्दू असेल, कदाचित हिंदी असेल किंवा मराठी, हिंदी, उर्दू मिश्रित ती भाषा असेल, तिला आपण दखनी असं म्हणत असतो. मला वाटतं अंबेजोगाईच्या आजूबाजूला मुस्लिम वस्ती असतील किंवा मुस्लिम भाऊ खेडे असतील, त्या ठिकाणी मुस्लिम समाज कशा पद्धतीनं संवाद साधतो हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहित आहे की भाग्या भाग्या, बदकन आपट्या, फिरवे उठ्या आणि पळणे लाग्या अशी भाषा असणारा मुस्लिम समाज मराठी भाषेमध्ये, मराठी साहित्यामध्ये त्यांचं काय योगदान आहे
आणि त्यांनी दिलेल्या साहित्य योगदानाला मुस्लिम मराठी साहित्याचा प्रवाह म्हणता येईल का, हा प्रश्नचिन्ह आपल्या समोर उपस्थित राहतो. साहित्य हे समाजाचं दर्पण असतं. साहित्यामधून समाजाचं, संस्कृतीचं प्रतिबिंब उमटत असतो. कोणत्याही समाजाच्या मानसिकतेचा अभ्यास करायचा असेल तर त्या समाजाच्या साहित्याचा आपल्याला अभ्यास करावाच लागेल. असं म्हटलं जातं की जुने मराठी साहित्य हे केवळ हिंदू धर्मियांचं साहित्य नाही. जुने मराठी साहित्य हे केवळ हिंदू धर्मियांचं साहित्य नाही. ते जैन धर्मियांचं साहित्य आहे. ते मुस्लिम धर्मियांचं साहित्य आहे. ते वेगवेगळ्या धर्म आणि संप्रदायाचं साहित्य आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय असेल, महानुभाव संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, वीरशैव संप्रदाय असेल किंवा वेगवेगळ्या पंथांचं ते साहित्य आहे. या धर्म आणि संप्रदायानं मराठी साहित्यामध्ये मोलाची अशी भर घातलेली आहे. सहज म्हटलं जातं की ज्या भाषेवर माणसाचं प्रेम आणि प्रभुत्व असेल त्याची मातृभाषा. मुस्लिम समाजाची मातृभाषा कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारला तर निश्चितच अनेक जण सांगतील की त्यांची मातृभाषा ही उर्दू असेल. पण ज्यावेळेस मी अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रुजू झाल्यानंतर मला या आधुनिक भारतीय भाषा विभागामध्ये मल्याळमचे प्राध्यापक भेटले, तमिळचे प्राध्यापक भेटले आणि मी त्यांना सहज प्रश्न विचारला की ते उर्दू भाषेत चांगल्या पद्धतीने बोलू शकत नव्हते. हिंदी भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने बोलू शकत नव्हते. मी त्यांना प्रश्न विचारला, मुस्लिम भाषिक प्राध्यापकांना प्रश्न विचारला की केरळमधला मुस्लिम समाजाचा प्राध्यापक त्याला मातृभाषा कोणती? तर त्यांनी उत्तर दिले की माझी मातृभाषा ही मल्याळम आहे. नंतर प्रश्न निर्माण झाला की तामिळनाडू मधल्या प्राध्यापकाची मुस्लिमांची मातृभाषा कोणती? तर त्यांनी विचारले की माझी मातृभाषा ही तमिळ आहे. माझा प्रश्न असा आहे की मुस्लिमांची मातृभाषा ही उर्दू नाही. कदाचित महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती वेगळी असेल. केरळमधला मुसलमान हा मल्याळम बोलतो, तमिळमधला मुसलमान ही तमिळ बोलतो, बंगालमधला मुसलमान ही बंगाली भाषा बोलतो आणि महाराष्ट्रातला मुसलमान ही दख्खनी मधून आपला संवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मुस्लिमांची मातृभाषा ही उर्दू नाही हा माझा प्रश्न आपल्यासमोर प्रश्न उपस्थित होतो. किंवा बांगलादेशची निर्मिती ही भाषिक दृष्टिकोनातून झालेली आहे. कारण भारत पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान एकत्र होते आणि भाषेच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. नंतर बंगाली भाषेवरून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झालेली आहे. म्हणून मुस्लिमांची मातृभाषा ही उर्दू नव्हे तर वेगवेगळ्या अनुषंगानं त्यांची भाषा बदलताना आपल्याला दिसून येते. नंतर प्रश्न असा निर्माण होतो की 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये प्रवाह निर्माण झाला. 1950 नंतर मुस्लिम लेखक मराठी भाषेमध्ये आपलं साहित्य निर्माण करू लागले आणि साहित्य निर्माण केल्यानंतर त्यांचं साहित्य कोणत्या शीर्षकाखाली एकत्रित करायचा हा प्रश्न निर्माण झाला. निर्माण झाल्यानंतर हळूहळू साहित्य प्रवाहाची सुरुवात झाली. जसं ज्याप्रमाणे दलित साहित्य, दलितांनी लिहिलेलं दलित साहित्य, ग्रामीण जाणीवाच्या दृष्टिकोनात आलेलं साहित्य ते ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी जाणीवाच्यातून निर्माण झालेलं साहित्य ते स्त्रीवादी साहित्य आणि मुस्लिम जाणीवेतून निर्माण झालेलं साहित्य ते मुस्लिम मराठी साहित्याची संकल्पना 1950 नंतर हळूहळू सुरू झाली. आता मुस्लिम मराठी साहित्याची संकल्पना समजून घेण्यापूर्वी नेमके आम्हाला मुसलमान म्हणजे नेमके कोण हा प्रश्नचिन्ह उपस्थित. मुसलमान म्हणजे कोण, त्यांचा मराठी भाषेशी काय संबंध हे समजून घेण्यापूर्वी की मुसलमान शब्दाची आपण फोड केल्यानंतर आमच्या लक्षात असं येतं की व्यक्ती अधिक इस्लाम बरोबर मुसलमान. सुरुवातीला तो व्यक्ती आहे, नंतर तो इस्लाम आहे आणि व्यक्ती आणि इस्लाम मिळाल्यानंतर तो मुसलमान बनतो. म्हणजे मुसलमान हा शब्द आम्हाला कळल्यानंतर नेमके मुसलमान कोणाला म्हणायचं की जो हजरत मोहम्मद पैगंबराला मानतो, जो कुराणाला मानतो, हदीस, जकात, रोजा, नमाज, हज या तत्वाचा जे अनुकरण करतो त्याला आपण मुसलमान असं म्हणतो. आता या मुसलमानाच्या दृष्टिकोनात आपण विचार केला की हजरत मोहम्मद पैगंबरांनी 6व्या-7व्या शतकामध्ये अरबांच्या द्वीपकल्पामध्ये रानटी असणाऱ्या अरबांना एकत्रित करून इस्लाम धर्माची नीव ठेवली आणि जगभरात इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार झाला. आज म्हणतो की आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही चिरंतन मूल्य आम्हाला फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. माझा प्रश्न असा चिन्ह आपल्यासमोर उपस्थित होतो की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही चिरंतन मूल्य आम्हाला फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. पण 6व्या-7व्या शतकामध्ये हजरत मोहम्मद पैगंबराच्या रूपानं अरबांच्या ज्या रानटी असणाऱ्या अरबांच्या मध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्याचं महत्वपूर्ण कार्य हजरत मोहम्मद पैगंबरांनी केलं. आजही म्हणतो की का विधवेशी त्यांनी लग्न केलं, इतकंच नव्हे तर अश्वेत असणाऱ्या, निग्रो असणाऱ्या व्यक्तीला आपली स्वतःची मुलगी त्यांनी दिली. आणि नंतर ज्याप्रमाणे मुलीचा जन्म झाला तर भाल्याच्या टोकावर तिला मारल्या जायचं आणि दफन केलं जायचं. अशा वेळेस स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचं महत्वपूर्ण कार्य 6व्या-7व्या शतकामध्ये हजरत मोहम्मद पैगंबरांनी केलं. मस्जिदमध्ये गेलात अगोदर तुम्ही जे जाताल म्हणजे राजा जावो किंवा रंक जावो, सुरुवातीला जो जाईल
तो आपल्या ज्या पद्धतीने आपली नमाज अदा करतो, मस्जिदीमध्ये कसलाही भेदभाव केला जात नाही. म्हणजे समानतेचे हे तत्व आम्हाला हजरत मोहम्मद पैगंबरांनी. म्हणून मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रेरणा कोणत्या? तर ज्याप्रमाणे दलित साहित्याच्या प्रेरणा आपल्या समोर येतात, की तथागत गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध दलित साहित्याची प्रेरणा आहे. महात्मा ज्योतिबा फुले दलित साहित्याची प्रेरणा आहे. त्यानंतर कार्ल मार्क्स दलित साहित्याची प्रेरणा आहे आणि दलित साहित्याची मुख्य प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम मराठी साहित्याच्या नेमक्या प्रेरणा कोणत्या? साहित्याचा प्रवाह अगर तुम्हाला म्हणायचा असेल, तर त्यांच्या प्रेरणा आम्हाला शोधता आल्या पाहिजे. हजरत मोहम्मद पैगंबर हे मुस्लिम मराठी साहित्याची प्रेरणा मानता येईल. त्याच्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकर हे दलित, याप्रमाणे दलित साहित्याची प्रेरणा आहे. तीच विचारधारा मुस्लिम मराठी साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मामध्ये जकात दिली जाते. जकात म्हणजे नेमकी काय? की तुमच्या प्रॉपर्टीचं, तुमची मिळकत जी आहे, तुमची जी संपत्ती आहे, 2% 2.5% तुम्हाला ती दान करावी लागते. या तत्वाला मानणारा जो समाज आहे, ती तत्वाची, ती विचारसरणीचं प्रतिबिंब ज्या साहित्यामध्ये उमटत असेल, त्याला मुस्लिम मराठी साहित्य असं म्हणतात. वेळावेळी जास्त विश्लेषण आपल्याला करता येणार नाही. मुस्लिम मराठी साहित्याची नेमकी व्याख्या काय आहे, त्याची परिभाषा काय आहे, हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. यामध्ये सर्वात प्रथम जी व्याख्या आहे ती प्राध्यापक फम शहाजिंदे असं म्हणतात, की सर्वांगीण असं मुस्लिम समाज जीवनाचं जिवंत चित्रण मुस्लिम मानसिकतेसह ज्या मराठी लेखनात वास्तवतेच्या पातळीवर आढळते, ते मुस्लिम मराठी साहित्य आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये सर्वांगीण मुस्लिम समाज जीवनाचं चित्रण, जिवंत चित्रण आहे आणि वास्तवतेच्या पातळीवर येत असेल, त्याला मुस्लिम मराठी साहित्य असं प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक फम शहाजिंदे यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर माजी न्यायमूर्ती आणि प्रख्यात साहित्यिक न्यायाधीश एहतेशाम देशमुख असं म्हणतात, की मुसलमान आणि मुसलमानतर मराठी साहित्यिकांनी प्रचलित मुस्लिम मन, संस्कृती आणि मुसलमानाच्या अंतर्बाह्य प्रश्नांच्या उहापोह ज्या साहित्यातून सकारात्मकरित्या सादर केला असेल, त्याला मुस्लिम मराठी साहित्य असं म्हणता येईल. आता याच्यामध्ये पाहिजे आपल्याकडे दलित साहित्यामध्ये दलितांनी लिखाण केलं म्हणून दलित साहित्य म्हणायचंय का? किंवा दलित जाणीवा ज्याच्यामध्ये आलेला असेल, ज्यांनी दलित नसतानाही दलित जाणीवाच्या अनुषंगाने लिखाण केलेलं असेल, त्याला आपण दलित साहित्य असं म्हणतो. म्हणून त्याच धर्तीवर न्यायाधीश एहतेशाम देशमुख असं म्हणतात, की मुसलमान आणि मुसलमानेतर यांनी मराठी साहित्यातील परिचित मुसलमान मन, संस्कृती आणि मुसलमानाच्या अंतर्बाह्य प्रश्नाच्या अनुषंगानं सकारात्मक मांडणी केली असेल, त्याला मुस्लिम मराठी साहित्य असं म्हणतात. थोडक्यात मुस्लिमांच्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज, दुःख, दारिद्र्य, वेदना, विद्रोह, विषमता यांचं वास्तवतेच्या पातळीवर ज्याच्यामध्ये चित्र आढळत असेल, त्याला आपण मुस्लिम मराठी साहित्य असं म्हणता येईल. याच्यानंतर या मुस्लिम मराठी साहित्याचा अगर प्रवाह तुम्ही मानत असाल, तर मुस्लिम मराठी साहित्याची सैद्धांतिक मांडणी झालेली आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रेरणा कोणत्या, मुस्लिम मराठी साहित्यातील तत्व कोणते, हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उपस्थित होतो. तर मुस्लिम मराठी साहित्याच्या अनुषंगानं फारसं संशोधन झालेलं नाही, हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे. सुरुवातीला असं म्हणता येईल, की पद्मश्री डॉक्टर इमो पठाण यांनी मुसलमान सुफी संतांची मराठी साहित्य हा ग्रंथ एक प्रकाशित झालेला आहे. त्याच्यानंतर मुसलमान मराठी संत कवी राचिन ढेरेचा एक ग्रंथ आहे. मोहम्मद आझम यांनी सुफी तत्वज्ञान, स्वरूप आणि चिंतन हा ग्रंथ प्रकाशित केला. अना देशपांडे यांचे खंड आहेत. प्रियोलकर यांची पुस्तिका आहे. सेतू माधवराव बप्पगडींचं छोटंसं संशोधन याच्यावर झालेलं आहे. नुकतंच 2-3 वर्षापूर्वी मुस्लिम मराठी साहित्य स्वरूप आणि समीक्षा हे डॉक्टर नसीम देशमुख यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. या अगोदर मुस्लिम मराठी साहित्य परंपरा, स्वरूप आणि लेखक सूची हे संपादित पुस्तक प्राध्यापक फम शहाजिंदे यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर मुस्लिम मराठी साहित्य हे डॉक्टर अक्रम पठाण नागपूर यांचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे प्रवाहाच्या अनुषंगानं मांडणी करणारे फारसे ग्रंथ आपल्यासमोर उपलब्ध होऊ शकतात. ज्याप्रमाणे आपण म्हणतो, की साठोत्तरी मराठी साहित्यामध्ये ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह निर्माण झाला. पण या साहित्याची प्रवाहाची बीजे आपल्याला मध्ययुगीन मराठी साहित्यामध्ये दिसतात. 1960 नंतर दलित साहित्याचा प्रवाह झाला, पण दलित साहित्य 1960 नंतर सुरू झालं का? नाही. याचं उत्तर आम्हाला मध्ययुगीन कालखंडामध्ये शोधावं लागतं, वारकरी संप्रदायामध्ये शोधावं लागतं. की वारकरी संप्रदायामध्ये आपल्या सर्व जाती धर्माला स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे दलित साहित्याची सुरुवात 1960 तरी असली तरी 13व्या-14व्या शतकामध्ये आद्य दलित कवी म्हणून चोखाबाकडे आपण पाहतो. त्याचबरोबर सोयराबाई, कान्होपात्रा, बंका महार, कर्ममेळा या सर्वांनी आपल्या अभंगातून दलित जाणीवा व्यक्त केलेला आहे. म्हणजे 12व्या-13व्या शतकापासून दलित साहित्याची सुरुवात झाल्याची आपल्याला दिसून येते.
ग्रामीण साहित्याचा आपण ज्यावेळेस विचार करतो, की 1960 नंतर ग्रामीण साहित्य निर्माण झालं. पण ग्रामीण जाणीवा, ग्रामीण चित्रण हे आम्हाला पूर्वीपासून असल्याचं आपल्याला दिसून येतं. सावतामाळ्याचा अभंग घ्या किंवा उसळ ये आपण म्हणतो कांदा मुळा भाजी, अवधी व्यापिली पंढरी. कांदा मुळा भाजी म्हणजे काय? हे ग्रामीण जीवनाचं चित्रण त्या साहित्यामधून प्रतिबिंबित झालेलं आपल्याला दिसून येतं. मग मुस्लिम मराठी साहित्य हे 1950 नंतर किंवा 1960 नंतरच निर्माण झालं का? हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उपस्थित होतो, की मुस्लिम मराठी साहित्याची बीजे आम्हाला मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्याप्रमाणे वारकरी संप्रदाय आहे, महानभूत संप्रदाय आहे, त्यांच्याच समांतर चालणारा सुफी संप्रदायामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. आजही आपण पाहतो, की महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सुरुवातीलाच म्हटलं खेडोपाडी सुफी संतांची दर्गी आपल्याला असल्याचे दिसून येते. हे सुफी नेमके कोण? इस्लामाचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने झाला, की असं म्हटलं जातं, की इस्लामाचा प्रचार प्रसार हा तलवारीच्या जोरावर झालेला आहे. हा प्रश्न आधी याच्या संशोधनाच्या अनुषंगाने अनेक अभ्यासकांमध्ये वेगवेगळे मतभेद असू शकतात. पण इस्लामाचा प्रचार प्रसार इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये इराण, इराक हून एक सुफी संतांचे 700 जणांची पालखी आली. ती सर्वप्रथम दिल्ली या ठिकाणी थांबली. दिल्लीहून राजस्थान, राजस्थानहून दक्षिणेमध्ये असणाऱ्या खुलताबाद या ठिकाणी आली आणि 700 लोक दक्षिणेमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या शहरामध्ये, वेगवेगळ्या खेड्यामध्ये विस्तारले आणि धर्मप्रचाराबरोबर त्यांची जी मातृभाषा वेगळी असतानाही मराठी भाषा त्यांनी आत्मसात केली. मराठी ग्रंथ त्यांनी अभ्यासले. हिंदी, उर्दू, पारसी त्याचबरोबर मराठी भाषेमधून त्यांनी आपल्या लिखाणाला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि सुफी संतांचा कालखंड हा जवळपास 14व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत हा सुफी संतांचा कालखंड आहे. आणि या सुफींनी मराठी साहित्यामध्ये नेमकं योगदान काय दिलं? मी सहज प्रश्न आपल्यासमोर अनेक प्राध्यापक याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचे संतांची नावं सांगतात, आपण ज्ञानेश्वरापासून तर निळोबारायापर्यंत अनेक संतांची नावं आपण सांगतात, की नामदेवचा भक्ती परिवार कोणता, तर त्याच्यामध्ये नावं सांगतात. चोखामेळ्यांचा भक्ती परिवार कोणता, ती नावं तुम्हाला सांगतात. मी प्रश्न विचारला की 5 मुस्लिम मराठी संतांची नावं सांगा, तर कदाचित मला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज देता येणार नाही. किती मध्ययुगीन कालखंडामध्ये मराठीमध्ये रचना करणारे किती मुस्लिम मराठी साहित्यिक संत आहेत? तर प्रश्न असा उपस्थित होतो, की पद्मश्री डॉक्टर विमोद पठाणांनी नुकतंच 5 वर्षापूर्वी मुस्लिम मराठी सुफी संत पुस्तके प्रकाशित केलं आणि ही संख्या जवळपास 100च्या वर असल्याची त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केली. या सुफी संतांची नेमकी रचना काय? तर सर्वप्रथम याच्यामध्ये सुफी संत नेमकं काय? आज आपण पाहतो, की महाराष्ट्रामध्ये सुफी संप्रदायाचं महत्वपूर्ण योगदान आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण आदराने आणि सन्मानाने नाव घेतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आजोबा आहेत मालोजी राजे, यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती. निजामाच्या दरबारात म्हणजे ज्या अहमदनगर शहरामध्ये त्यांनी शहाशरीफ बाबांना नवस केला आणि पुत्र प्राप्ती झाली. त्या कालखंडामध्ये नवस करण्याची प्रथा होती आणि पुत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी नाव ठेवलं शहा शरीफ बाबावरून शहाजी आणि शरीफजी. म्हणजे मालोजी राजेंनी मला वाटतं दौलत चांद बदले, त्याच्यानंतर शेख मोहम्मद असे अनेक नाव आपल्याला सांगता येईल. पण सुफी संतांचं मराठी साहित्यामध्ये नेमकं योगदान काय? तर याच्यामध्ये सर्वात प्रथम आपलं नाव येतं, की मृत्युंजयकार उर्फ पुंतोजी ब्राह्मणी, त्याला मुस्तफा कादरी असं म्हणतात. हा बेदरचा बादशाह आहे. सुफींच्या कादरी शाखेचा अनुयायी आहे आणि याचा कालखंड 1575 ते 1650 असा कालखंड त्यांचा सांगण्यात आलेला आहे. यांनी कोणते ग्रंथ लिहिले? सिद्ध संकेत, प्रबंध, अनुभवसार, अद्वैत प्रकाशन, स्वरूप समाधान, अमृतानुभव, त्याच्यानंतर पंजीकरण, पदे, अभंग वगैरे. आता यांच्या साहित्यामधून नेमकं काय त्यांनी मांडलेलं आहे? तर 15व्या शतकामध्ये, 16व्या शतकामध्ये हिंदू मुसलमान ऐक्याचा विचार अत्यंत पोटतिडकीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आज जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये आमच्या मनामध्ये जातीतेच्या भावना किती तीव्र झालेल्या आहे. आणि हाच विचार, एकतेचा विचार 15व्या 16व्या शतकामध्ये शाह मुंतोजी ब्राह्मणी कशा पद्धतीने मांडतात हे आपल्याला माहित असेल, की शाह मुंतोजी ब्राह्मणीने असं म्हटलेलं आहे, की शाह मुंतोजी ब्राह्मणी जिसमें नहीं मन मानी पंजीकरण को खोज किया हिंदू मुस्लिम एक कर दिया. 15व्या 16व्या शतकामध्ये शाह मुंतोजी ब्राह्मणी हिंदू मुस्लिम एकतेचा विचार मांडतोय आणि पंजीकरण को खोज किया मतलब पंजीकरण म्हणजे काय? की पृथ्वी आहे, जल, अग्नी, वायू, शून्य हे पंचतत्व आहेत. या पंचतत्वाचा शोध घेतल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं आहे, की हिंदू मुस्लिम एक वेगळे नाहीत, ते एकच आहे. म्हणजे एकत्मतेचा विचार
हा शहा मुंतजेच्या पदामधून, रचनेमधून आपल्याला प्रतिबिंबित होताना दिसतो. म्हणजे एकतेची विचारधारा ही सुफी संतांच्या साहित्यामधून पदोपदी व्यक्त होताना दिसते. त्याचे अनेक दाखले मी तुम्हाला देऊ शकतो, पण वेळेअभावी ते शक्य नाही. त्याच्यानंतर दुसरं नाव आपल्या समोर येतं की हुसेन अंबर खान. आजही म्हणतो की मराठीतला पहिला ग्रंथ कोणता? तो विवेक सिंधू अंबेजोगाईचे आपण आहात. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. भागवतगीतेचा त्यांनी प्राकृतमध्ये मराठीमध्ये अनुवाद केला. पण भागवतगीतेचा मराठीमध्ये अनुवाद करण्याचा प्रयत्न फक्त ज्ञानेश्वरांनी त्याच्यानंतर अनेकांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये सुफी संतांचं नाव येतं हुसेन अंबर खान. हा भगवद्गीतेचा भाष्यकार आहे आणि भगवद्गीतेवर मराठी ओवीबद्ध टीका त्यांनी लिहिली. गीता भावार्थ दीपिका हे ग्रंथाचं नाव आहे. 871 श्लोक आहेत आणि अंबर हुसैनी टीका म्हणून ती प्रसिद्ध आहे. ही टीका संस्कृत मराठी दोन्ही भाषेतील गीता टीकाचा त्यांनी अभ्यास केल्याचा आपल्याला दिसतो. म्हणजे अंबर हुसैनी भावार्थ गीतावर टीका लिहिणारा महत्वपूर्ण टीकाकार म्हणून आपल्या समोर येतो. नंतर आलम खान येतात. त्याच्यानंतर शेख सुलतान, असे अनेक सुफी संत आपल्याला असल्याचे आपल्याला दिसून येतात. आमच्या सुपरिचित असणारे सुफी संत कोणते? तर जे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्याकडून मला अपेक्षित होतं, एकच नाव आमच्या समोर येतं, ते शेख महम्मद. शेख महम्मदांचं योगदान मराठी साहित्यामध्ये, संत साहित्यामध्ये महत्वपूर्ण आहे, मी मान्यच करेन. पण याच्याद्वारे अनेक सुफी संत असल्याचे आपल्याला दिसून येतात. शेख महम्मदांचं योगदान काय की ज्ञानाचा एका, नामाचा तुका आणि कबीराचा शेका अशी उक्ती वापरली जाते. आणि कबीराचा अवतार म्हणून शेख महम्मद मानले जातात. शेख महम्मदाचा कालखंड हा 1560 ते 1660 असा त्यांचा कालखंड आहे. आणि नगर जिल्ह्यातील शिरगोंदे येथे त्यांची दर्गा असल्याचे आपल्याला दिसून येते. या शेख महम्मदांनी नेमकं लिहिलं काय की एक संग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध, वासुदेव, ललित असे अनेक रचना त्यांनी मराठी साहित्यामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात, सच्चा पीर कहे मुसलमान. शेख महम्मदांनी म्हटलेलं आहे की सच्चा पीर कहे मुसलमान, मराठे म्हणती सद्गुरी पूर्ण, परी दोहित नाही भिन्नपण, आखे खोलो देखो पाय. म्हणजे पहा, सच्चा पीर कहे मुसलमान. मुसलमान म्हणजे काय? सच्चा पीर असतात मुसलमान. मुसलमानाचे तत्व म्हणजे सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मराठे ईश्वराला काय म्हणतात? सद्गुरू म्हणतात. दोहित भिन्न पण नाही. डोळे आपले उघडा आणि नीट बघा, सर्व एकच आहेत. एकतेचा विचार यांच्या अभंगात दिसून येतो. शहामुनींची रचना आपल्याला केलेली आपल्याला दिसून येते. त्यांचे सिद्धांत बोध हा महत्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. याच्यामध्ये बाजिद पठाण आहे, शाह बेग आहेत, शक्करगंज आहे, शाह नवरंग आहे, जंगली फकीर आहे, सय्यद हुसेन आहेत, सय्यद फकीर आहेत. असे अनेक सुफी संत आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये असल्याचे दिसून येतात. फारसं संशोधन यावर झालेलं आपल्याला दिसून येते. मुस्लिम मराठी साहित्याचे प्रवाहाची बीजे या सुफी संतांच्या साहित्यामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतात. आता मुस्लिम या कालखंडामध्ये पाहिल्यानंतर आता पुढे मराठी साहित्याचा विकास हा संत पंत तंत या पद्धतीने झालेला आहे. संत साहित्यामध्ये संतांची निर्मिती आपल्याला येते, तंत्र साहित्यामध्ये पंडित साहित्य आपल्याला येतं आणि तंत्र साहित्यामध्ये शाहिरी म्हणजे शाहिरी लावणी आणि पोवाडे आपल्या समोर याच्यामध्ये येतात. या शाहिरी वाङ्मयामध्ये आपल्याला सगन भाऊ नाव येतं, राम जोशी येतात, आनंद पद्दी येतात, होनाजी बाळा येतात. या शाहिरी वाङ्मयामध्ये मुस्लिमांचं काही योगदान आहे का? या संदर्भात प्रश्न उपस्थित होतो. आणि शाहिरी वाङ्मयामध्ये मुस्लिमांचं महत्वपूर्ण योगदान आहे आणि जे नाव आपल्या समोर येतं सगन भाऊ. सगन भाऊ मुसलमान आहेत की मूळ जेजुरीचा, त्यांचा पिढीजात धंदा हा शिकलकरीचा आहे. हातपारे पाजळून धार देण्याचा त्यांचा हा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं 1778 ते 1840 ह्या दुसऱ्या बाजाराचे ते आश्रित होते आणि हुनाजी बाळाला त्यांनी टक्कर दिलेली आहे. तर त्यामध्ये ते असं म्हणतात की भक्तराज ज्ञानेश्वर तुकाराम सावता माळी, चोखा मेळा वाट पाहे दुर्लभ, माय मावली विठ्ठल आमचा त्रिलोक्याचा शुभा, सगन भाऊ म्हणे असू द्यावी पूर्ण कृपेची कृपा. या पद्धतीची त्यांची रचना आहे. नंतर शाहिराच्या संदर्भात विचार केला तर शाहीर अमर शेख हे नाव आपल्या समोर येतं. शाहीर अमर शेख पारसीचे कामगार होते. विचाराचे कम्युनिस्ट संयुक्त महाराष्ट्राच्या निर्माणामध्ये शेख अमर शेख यांचा वाटा महत्वपूर्ण आहे. कलश, धरणी माता, अमर गीत, पहिला बळी, महाराष्ट्राला मुजरा हे काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झाल्याचे आपल्याला दिसून येतात. याच्यामध्येही शाहीर अमर शेख असं म्हणतात की तोफा रणगाडे इथे लढतील, मानव शत्रूचे मुर्दे पडतील, शस्त्रे घेऊ, अस्त्रे घेऊ, जिंकून दाखवू, मानव गुलाम नाही.
जे शाहिरी वाङ्मयामध्ये मुस्लिमांचं महत्वपूर्ण योगदान आहे. 1936 नंतर मुस्लिम मराठी साहित्याची संकल्पनाला सुरुवात झालेली आहे. ही ही संकल्पना सर्वप्रथम सय्यद अमीन यांनी वापरलेली आहे. आणि अमीन यांनी वापरल्यानंतर अमीन नेमके सय्यद अमीन हे होते कोण? तर सय्यद अमीन हे सांगलीचे आमदार होते. हजरत मोहम्मद पैगंबर, इस्लाम आणि नीतीशास्त्र, कमाल आतातुर्क, सम्राट अकबर, इस्लाम, हिंदू मुस्लिमांचा सांस्कृतिक मिलाप असे अनेक ग्रंथ लिहिले आणि मुस्लिम मराठी साहित्याची संकल्पना त्यांच्यापासून सुरुवात मानली जाते. आता प्रवाहाच्या अनुषंगाने आपण आता पाहिलं की मुस्लिमांचं योगदान हे मध्ययुगीन कालखंडामध्ये होतं. त्याच्यानंतर शाहिरी वाङ्मयामध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. 1960 नंतर साहित्याचा प्रवाह आपण मानत असताना, समकालीन साहित्यावर चर्चा करत असताना, या समकालीन साहित्यामध्ये मुस्लिम मराठी लेखकांचं नेमकं काय योगदान आहे हे आपल्याला पाहावे लागेल. तर याच्यामध्ये समकालीन साहित्यामध्ये कविता लिहिली गेली, कादंबरी लिहिली गेली, त्याच्यानंतर कथा लिहिल्या गेल्या, चरित्र लिहिले गेले, आत्मचरित्र लिहिले गेले, नाटक लिहिले गेले. या सर्व वाङ्मय प्रकारामध्ये मुस्लिम मराठी लेखकांचं नेमकं योगदान काय आहे? आणि प्रवाहाच्या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत. तर दलित साहित्याची सुरुवात आपण सर्वात प्रथम कवितेच्या रूपाने झाली. या दलित कवितेमध्ये नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, जवी पवार, लोकनाथ यशवंत असे अनेक कवी निर्माण झाले आणि दलित जाणीवा, दलितांचे प्रश्न, दुःख, दारिद्र्य, वेदना, विद्रोह अत्यंत प्रकर्ष रूपाने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम मराठी कवितेमध्ये 1960 नंतर नेमके कवी किती निर्माण झालेले आहेत? तर त्यामध्ये सर्वात प्रथम मुस्लिम मराठी कवितेमध्ये आपण अनेक कवी निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला नाव येतं की मिर्झा रफी अहमद बेग. हे मिर्झा एक्सप्रेस म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ते सुपरिचित आहेत. धुई माती, उठ आता गणपत, मिर्झा एक्सप्रेस हे 3 काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. याच्यामध्ये मिर्झा रफी अहमद बेग असं म्हणतात की मराठीचा अभिमान मले भारताचा गर्व. मराठीचा अभिमान मले भारताचा गर्व, मंदिर मस्जिद एकाच हिंदुस्थानातले सर्व, चुन्या संघ काच जसे राहते पानात, हिंदू मुसलमान आहे तसे हिंदुस्थानात. म्हणजे पहा, आजही आपण म्हणतो की आपल्यामध्ये ज्या वेळेस निवडणूक येतात, जातीय ध्रुवीकरण केलं जातं आणि ध्रुवीकरण केल्यानंतर याचे चांगलं चटके आपण अनुभवलेले आहेत. अनेक जातीय दंगली उसळतात आणि उसळल्यानंतर धर्माचा कशा पद्धतीने वापर केला जातो की हिरव्याच्या विरोधात भगवा, भगव्याच्या विरोधात निळा असं चित्रण उपस्थित केलं जातं. पण आजही आपण पाहतो की हे या पद्धतीचं ध्रुवीकरण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा कसा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये असं एका कवीनं असं म्हटलंय, हिंदू धर्म से नफरत करो ये कुरान कहा, हिंदू धर्म से नफरत करो ये कुरान कहा कहता, कि भारत की मस्जिद तोड़ो ये राम कहा कहता, रोटी का कोई धर्म नहीं होता, पाने का कोई मजहब नहीं होता, जहां इंसानियत जिंदा है वहां मजहब की कभी बात नहीं. म्हणजे मुस्लिम मराठी कवितेच्या अनुषंगाने जिस केंद्रबिंदू आहे, एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्याचं महत्वपूर्ण कार्य हे मुस्लिम मराठी कवीच्या रूपाने आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला म्हणता येईल की एतबार खां पठाण आहे. त्याच्यानंतर कलीम खान हा महत्वपूर्ण कवी आहे. त्या कलिमाच्या कविता 2004 मध्ये प्रकाशित झाल्या आणि याच्यामध्ये कलिमानं असं म्हटलेलं आहे की जाती तणावाच्या वेळी बस मला एक उपाय सुचतो. जे मुस्लिम मराठी साहित्याचा प्रवाह अगर आपण मानत असाल तर हिंदू मुस्लिम जाती दंगलच्या अनुषंगानं अनेक कविता निर्माण झालेल्या आहेत. आणि अशा वेळेस कलीम खान काय म्हणतो की जाती तणावाच्या वेळी बस मला एक उपाय सुचतो, अकबरानं गीता उघडावी, कुराण हरीनं वाचावे. म्हणजे पहा, किती जणांना गीता वाचली, किती जणांना कुराण वाचलं. जे ज्याच्यामध्ये धर्मांधता असते त्याला विचारलं पाहिजे की तू गीता कधी वाचली का, तू कुराण कधी वाचलं का. म्हणून कलिमाच्या कविता मला महत्वपूर्ण, जाती तणावाच्या वेळी बस मला एक उपाय सुचतो की अकबरानं गीता उघडावी, कुराण हरीनं वाचावे. म्हणजे मानवतेचा, एकतेचा पुरस्कार ती ताकदीनं याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही आपण पाहतो की मुस्लिमांमध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे. सहज म्हटलं जातं की मी अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये आहे आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये म्हणतात एका हातामध्ये तुझा धर्म असला पाहिजे तर दुसऱ्या हातामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी असली गेली पाहिजे. म्हणून कवी पुढे असं म्हणतो की बुद्धीस दे विज्ञान पण, बुद्धीस दे विज्ञान पण, हृदयामध्ये कुराण दे, माझा मोहम्मद वेगळा त्याची फकीरी शान मला दे. म्हणजे पहा, मुस्लिमांमध्ये अगर तुम्हाला परिवर्तन आणायचं असेल तर हे परिवर्तन कशाने येईल तुमच्यामध्ये, तर शिक्षणाचा प्रचार प्रसार तुमच्यामध्ये झाला पाहिजे. ज्याप्रमाणे दलित साहित्यामध्ये विज्ञान निष्ठा हे महत्वपूर्ण मूल्य मांडले गेलेलं आहे. याच मूल्याची जपणूक मुस्लिम मराठी साहित्यामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामध्ये म्हणतात की बुद्धीस दे विज्ञान पण, हृदयामध्ये कुराण दे, माझा मोहम्मद वेगळा त्याची फकीरी शान मला दे.
थोडेसे तत्व तरी विज्ञाननिष्ठ आपण आत्मसात केली पाहिजे. हा महत्वपूर्ण विचार कलिमाच्या रूपाने आपल्या समोर येतो. फार कवी याच्यामध्ये निर्माण झाले. महत्वपूर्ण कवीचा उल्लेख साठोत्तरी मराठी साहित्यामध्ये किंवा समकालीन मराठी साहित्याच्या अनुषंगाने करण्याचा मी प्रयत्न करेल. याच्यामध्ये महत्वाचा जो कवी आहेत एहतेशाम देशमुख यांनी आजान, कुंपणातील हुंदके आणि मुसलमान हे त्यांचे काव्यसंकर प्रकाशित झाले. आणि मुसलमान म्हणतात आपल्या समोर की तलाक सारखा प्रश्न उपस्थित होईल, बुरखासारखा प्रश्न नाही येईल, जाती जाती तणाव आपल्या त्याच्या कवितेमध्ये दिसेल, दंगल आपल्याला त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होताना दिसून येते. अशा वेळेस ह्या संदर्भामध्ये मुस्लिमांच्या संदर्भामध्ये मला वाटतं 2 वर्षामध्ये आम्ही तलाकच्या संदर्भामध्ये उठून आमच्या कानावर वारंवार तलाक हा प्रश्न आलेला आहे आणि संसदेमध्ये 2 वेळेस कायदे करावे लागले, अधिसूचना काढावी लागले. नंतर ते कायदा तलाक हा कायदा पास झालेला आहे. तलाक देणं हा मानवतेला लागलेला एक कलंक आहे. तलाकचे कोणी समर्थन करणार नाही. पण तलाक संदर्भात ज्या कविता आपल्यासमोर निर्माण झाल्या, एहतेशाम देशमुख असं म्हणतात, की 3 बाण तलाक तलाक गृहिणी खलास. 3 बाण तलाक 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 गृहिणी खलास. अंधार रडणाऱ्या चांदण्या, हंबरणाऱ्या तारका, अंधार 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 ए अल्लाह. म्हणजे आपण एखाद्या स्त्रीला तलाक 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 म्हटलं तर त्या स्त्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जायचं. आणि नेमकं पुढे असं का म्हणतो की अंधारणाऱ्या म्हणजे अंधारणाऱ्या तारका म्हणजे अंधार त्या स्त्रीच्या जीवनामध्ये अंधार निर्माण होतो. तलाकच्या संदर्भात ही महत्वपूर्ण कविता आहे आणि तलाक संदर्भात महत्वपूर्ण चर्चा या संपूर्ण देशामध्ये झालेल्या आहे. तलाकची नेमकी पद्धत पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे, हदीसमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, की तलाकाच्या संदर्भात जितका बागुलबो आपल्या समोर झालेला आहे, इस्लाममध्ये या पद्धतीनं तलाक एकाच वेळेस 3 वेळेस तलाक देता येत नाहीत. तलाकची नेमकी कन्सेप्ट काय आहे हे आम्हाला समजून घ्या. कवीनं म्हटलेलं आहे की 3 वेळेस तुम्ही तलाक म्हटलं की स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. पण इस्लाममध्ये, शरीयतमध्ये, मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये या पद्धतीचा तलाक कधी स्वीकार केला गेलेला नाही. तलाक पद्धत नेमकी काय, की दोघांना सुरुवातीला समजून सांगा, समजून सांगितल्यानंतर दोघांना बसवा, बसवल्यानंतर दोघांमध्ये समेट घडवून आणा. ज्यांनी हा विवाह लावलेला आहे, लग्न लावलेलं आहे, जे गवाह असतील, जे काजी असतील त्यांना एकत्रित बोला, दोघांकडे जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना बोलवा आणि समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करा. तरी समेट होत नसेल तर सुरुवातीला एकदाच तलाक द्या. 3 शब्द उच्चारता येणार नाही, सुरुवातीला एकच शब्द उच्चारावा लागेल आणि एक शब्द उच्चारल्यानंतर पुन्हा त्या स्त्रीला पुन्हा तिला संसारामध्ये परत येता येतं आणि 3 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर पुढचे 2 शब्द तुम्हाला उच्चारावे लागतात, तलाक तलाक. म्हणजे तलाक एकाच वेळेस नाही, जवळपास तलाकची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मला वाटतं आत्मपरीक्षण माणूस चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण समाजामध्ये ज्या पद्धतीने तलाकचा प्रश्न उपस्थित झाला आणि प्रश्न असा उपस्थित होतो की फक्त तलाकच्या प्रमाण मुस्लिम समाजामध्ये किती % आहे, उच्चवर्णीयामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये पहा, मुस्लिम समाजापेक्षा तलाकची पद्धत वेगळी आहे. पण जी कुप्रथा आहे, एकाच वेळेस 3 शब्द तलाक उच्चारणे हे मुस्लिम समाजामध्ये अनेक म्हणजे ज्याचं शिक्षण नाही, ज्याला कुराण कळत नाही, इस्लामाचे तत्व त्याला माहित नाही, असे समाजातील काही व्यक्तींनी एकाच वेळेस 3 शब्द तलाक उच्चारले आणि स्त्रियांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्रथा आपल्याला दिसून येते. अशा कुप्रथावरती एहतेशाम देशमुख यांनी कडा प्रहार करताना आपल्याला दिसून येतात. पुढे असं म्हटलेलं आहे की आजही आपण पाहतो की अनेक शहरामध्ये दंगल उसळते, संपत्ती अतोनात होते, मानवतेचे मुर्दे पाटले जातात, खून केले जातात, रक्त सांडले जातं. अशा वेळेस एहतेशाम देशमुख म्हणतात, हर हर महादेव, हर हर महादेव, अल्लाहू अकबर. उसळी दंगल, व्यापून टाकले सगळे शहर अंधकार. वाटतं आजही आपण पाहतो की अनेक ठिकाणी जातीय दंगली उसळल्या जातात आणि जातीय दंगली उसळल्यानंतर आपण इकडून हर हर महादेव म्हटलं तर तिकडून अल्लाहू अकबर होतात आणि नंतर क्रिया प्रतिक्रिया होते आणि मानवतेचे मुर्दे पाटले जातात. सगळं अंधकाराने शहर व्यापून टाकलं जातं. अशा जाणीवा मला वाटतं मुस्लिम मराठी कवितेत आजही आपण म्हणतो, सुरुवातीला मी म्हटलं की आजही आपण पाहतो की भगव्याच्या विरोधात हिरवा आणि हिरव्याच्या विरोधात निळा, जाती तणावाचे आपण वेगवेगळ्या पद्धतीने ध्रुवीकरण करून याचा फायदा उचलत असतो. आजही पहा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यामध्ये मुस्लिमांचं महत्वपूर्ण योगदान काय आहे, की आजही आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज जे अंगरक्षक होते त्याच्यामध्ये मुस्लिम होते. त्यांचे घोडदळ प्रमुख हा नूर खान हा मुसलमान होता, आरमार प्रमुख हा मुसलमान होता. म्हणजे हे धार्मिक युद्ध नव्हतं, ते राजकीय युद्ध होतं, हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. पुढे असं म्हणता येईल
की मुबारक शेख म्हणजे मुस्लिम संदर्भामध्ये एक जिहादची कन्सेप्ट आपल्या समोर येते. जिहाद नेमकं काय? तर अशा वेळेस मुबारक शेख हा एक गिरणी कामगार आहे, पत्रकारिता आहे. पायरव आणि काट्याचे ऋण या 2 काव्यसंग्रहामधून त्यांनी जिहाद संदर्भात आपलं हे केलेलं आहे. मानवते मानव माणसातला पशु जागा होतो. मुबारक शेख असं म्हणतात, की माणसातला पशु जागा होतो, तेव्हा दहशतवाद सुरू होतो. धर्माची किक बसली, की नशा मेंदूचा कब्जा घेतो. श्रेष्ठत्वाच्या लालसेने पछाडलं, की परधर्मीय माणूस तुच्छ भासतो. म्हणजे जिहाद म्हणजे नेमकं काय? किती सोपी व्याख्या आहे, की माणसातला पशु जागा होतो. तेव्हा दहशतवाद सुरू म्हणजे माणसात तो माणूस नसतो, तो पशु राहतो. दहशतवाद केव्हा सुरू होतो? माणसातला पशु जेव्हा जागा होतो, तेव्हा दहशतवाद सुरू होतो. धर्माची कीक बसली, की नशा मेंदूचा कब्जा घेतो आणि श्रेष्ठत्वाच्या लालसेने जेव्हा पछाडला जातो, तेव्हा दहशतवाद सुरू होतो. हे महत्वपूर्ण तत्व मला वाटतं मुबारक शेख आपल्या कवितेत. आजही आपण म्हणतो, की देशामध्ये दहशतवादाचा रंग हा फक्त हिरवाच होता. असं सहज म्हटलं जातं. म्हणजे की हर मुसलमान दहशतवादी नहीं होता है, पर पकडे गया हर मुसलमान एक दहशतवादी होता है. म्हणजे समकालीन साहित्याच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस मान्य करू, तर ज्यावेळेस अजमेर ब्लास्ट असेल, मालेगाव ब्लास्ट असेल, परभणी ब्लास्ट असेल, असे अनेक ब्लास्ट झाले आणि ब्लास्टमध्ये कळलं, की दहशतवादाचा रंग हा फक्त हिरवा नाही, तर तो भगवा आहे. असं प्रूफ आपल्याला आपल्यासमोर आलेलं आहे. इतकंसं काय, की दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, यांच्या हत्येमागे कोण होतं? हा एक प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उपस्थित आहे. मला वाटतं नंतर जावेद कुरेशी हे महत्वपूर्ण कवी आहेत आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं की मुस्लिम समाजातील ज्या रूढी परंपरा रीतिरिवाज आहेत याच्यावर घणाघात जावेद कुरेशी यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. जावेद कुरेशी असं म्हणतात की माथ्यावरील डाग आणि लांब दाढीनं फार कमाल केली. माथ्यावरील दाग आणि लांब दाढीनं फार कमाल केली. हरामखोर चेहऱ्यांनी नमाजी करण्याची सोय केली. दर खेपेस खुदा की कसम म्हणत जावे, बंदो की औकात क्या, चक अल्लाहला फसवत जा. म्हणजे असंही पहा की इस्लाम धर्मामध्ये जे मुल्ला आहेत, मौलवी आहेत, जे दाढी वाढवतात, टोपी डोक्यावर ठेवतात आणि समाजामध्ये कशा पद्धतीचं त्याचं आचरण असतं, समाजाला कसं लुबाडण्याचं ते काम करतात, या अनुषंगाने ते आपल्या कवितेमध्ये उठतात. आजही आपण पाहतो की आसाराम बापू सारखे असतील, बाबा राम रहीम जस्ते असतील, रामपाल सारखे असतील, सर्वच जाती धर्मामध्ये म्हणजे साधुत्वाचा अंगीकार करून समाजाला फसवणारे ढोंगी साधू संत आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. याचंच प्रतिबिंब फक्त सर्व धर्मीयामध्ये नाही, मुस्लिमांमध्ये आहेत आणि अशा मुस्लिमाच्या ढोंगे साधू संतांवर जावेद कुरेशी यांनी घणाघात केल्याचं आपल्याला दिसून येतं. मला वाटतं अनेक कवी याच्यामध्ये आपल्याला सय्यद अलाउद्दीन यांचा उल्लेख करता येईल, अजीम नवाज राही यांचा उल्लेख करता येईल, हम शहाजिंदे यांचाही उल्लेख आपल्याला करता येईल की त्यांनी निधर्मी असेल, आदम असेल, शेतकरी ग्वाही हे 4 काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केले आहेत. आणि म्हणजे या संदर्भामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की देशपांडे काका म्हणाले, "अहो शहाजिंदे." देशपांडे काका म्हणाले, "अहो शहाजिंदे, अनपुले आधीचे करंदीकर आहे करंदीकर. पूर्वी जे जे भ्याले, पैशाला सत्तेला ललचावले, ते मुसलमान झाले." म्हणजे हम शहाजिंदे हे कान्होपत्राच्या कुळातील स्वतःला ते मानतात. आणि आजही म्हणतो, की इस्लामाचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने झाला, तर आपल्या कवितेमध्ये म्हणतात, की पूर्वी जे जे भ्याले, पैशाला, सत्तेला ललचावले, ते मुसलमान झाले. म्हणजे बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि याचं कुळ शोधण्याचा आपण प्रयत्न केला. तर त्यांचं कुळ आधीचं करंदीकर असल्याचं कवी आपल्या कवितेमधून सांगताना आपल्याला आपल्यासमोर दिसून येतात. आज अनेक कवी मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रवाहामध्ये लिखाण करताना आपल्याला दिसून येतात. डॉक्टर अजीज नदाफ आहे, ए.के. शेख आहेत, बादशाह सय्यद आहेत, सय्यद जब्बार पटेल, जुल्फी शेख, खलील मोमीन, इलाही जमादार, शिराज मुजावर, इब्राहिम खान, मुझफ्फर सय्यद, टी.के. शेख, हबीब भंडारी असे अनेक कवींची नावे आपल्याला सांगता येते. मुस्लिम मराठी साहित्यामध्ये मुस्लिम मराठी कवीने अनेक महत्वपूर्ण रचना केलेल्या आहेत. सर्वच कवीचा उल्लेख आणि त्यांच्या काव्यसंग्रहाचा उल्लेख करणं वेळाअभावी शक्य होणार नाही. आता आपल्याला पाहता येईल की की समकालीन मराठी साहित्यामध्ये जे मुस्लिम मराठी साहित्याचा जो प्रवाह आहे, याच्यामध्ये कादंबरी वाङ्मय प्रकारामध्ये मुस्लिम मराठी लेखकांनी नेमकं योगदान त्यांचं काय आहे? आज आपण पाहतो ग्रामीण साहित्यामध्ये आपल्याला ग्रामीण साहित्य कादंबरी संदर्भात विचार केला तर आपल्या समोर गोतावळा, आनंदयादच गोतावळा, रारोबुरांची पाचोळा, माचीवरचा बुधा, बारो मास सोंडक, ऐसी कुणबी बोपळ अशा अनेक कादंबऱ्या आपल्या 1960 नंतर समकालीन मराठी साहित्यामध्ये मुस्लिम मराठी साहित्यिकांनी कादंबऱ्या नेमक्या किती लिहिल्या? तर याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की कादंबऱ्याच्या संदर्भामध्ये सुरुवातीची कादंबरी 1951 म्हणजे 1857 मध्ये मराठी साहित्यामधली पहिली यमुना पर्यटन ही कादंबरी येते.
आणि नंतर मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रवाहामध्ये 1951 मध्ये ए रझाक यांनी सुलताना ही कादंबरी लिहिली आणि मुस्लिम मराठी साहित्याच्या कादंबरी वाङ्मय प्रवाहाला सुरुवात झालेली आहे. तर त्यानंतर कादंबरीकार म्हणून जो महत्वपूर्ण नाव आपल्या समोर येतं ते नाव आहे हमीद दलवाई यांचं. हमीद दलवाई यांनी 1965 मध्ये इंधन ही कादंबरी लिहिली आहे. मला वाटतं मराठी भाषेच्या अभ्यासकांनी प्राध्यापकांनी इंधन ही कादंबरी जवळपास वाचली असेल. की इंधन कादंबरी म्हणजे नेमका विषय काय? तर हमीद दलवाईंच्या इंधन ही कादंबरी आत्मनिवेदनात्मक स्वरूपाची सामाजिक विषमता, जातीपातीच्या भिंतीमुळे समाज किती पोखरला गेला आहे याचं विदारक चित्रण या कादंबरीत येतं. मुसलमानाच्या जमिनी हिंदू कुळवाडे अनेक वर्षापासून कसत होते. यावरून हिंदू मुसलमान वैर, आफ्रिकेतून परत आलेला इसाक जेव्हा बुद्धवाड्यातील लक्ष्मीला रकेल ठेवतो म्हणून बुद्ध विरोधात मध्ये शिमग्याला देवीची पालखी निघते आणि पालखी निघल्यानंतर ती वाजत गाजत मस्जिदी समोरून जाते. भांडणासाठी तिन्ही समाज टपून असतात. पालखीवर हल्ला होतो आणि हल्ला झाल्यानंतर स्त्रीची आबरूं उठली जाते आणि तिन्ही समाजाची कशा पद्धतीने अधोगती होते आणि तिन्ही समाजाला भांडण लावण्यासाठी कशा पद्धतीनं इंधन पुरवलं जातं याचं मार्मिक चित्रण या कादंबरीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हिंदू मुसलमानातील पराकोटीचं वैर याच कादंबरीमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रवाहामधली ही महत्वपूर्ण कादंबरी आहे. त्यानंतर अनेक कादंबऱ्या निर्माण झाल्या. हिदायत खान यांचं जाकिरा ही कादंबरी आहे. इक्बाल हसरत यांचे ओढला पेटली कादंबरी आहे. मोहम्मद नैसर्गी यांचे चक्र गुतले चक्रात आणि मनस्विनी सारख्या कादंबऱ्या आहेत. फम शहाजिंदे यांची मितू 1984 मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी आहे. मितू ही पत्रात्मक स्वरूपाची कादंबरी आहे. रेणू आणि हनीफ या दोन प्राध्यापकांच्या जीवनातील ही प्रेम कथा आहे. भिन्न धर्मी तरुण तरुणीच्या प्रेम संबंधाचे चित्रण या कादंबरीमधून आपल्याला आढळतात. त्याच्यानंतर चढेल गाव एके मुतवल्ली यांनी हुंड्यावर भाष्य करणारी कादंबरी आहे. प्राध्यापक शकील शेख यांची जुबा ही कादंबरी आहे. जुबा म्हणजे ही कादंबरी मला वाटतं हैदराबाद मुक्ती संग्रामावरच्या ज्या घटना घडलेल्या आहेत, म्हणजे ज्यावेळेस हैदराबाद मुक्ती संग्राम होतं आणि संग्राम झाल्यानंतर रजाकाराने ज्या पद्धतीनं हौदोस महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये घातला होता याचं चित्रण करणारी कादंबरी प्राध्यापक शकील शेख यांनी लिहिलेली आहे. राजन खान, यतीम, शर्यत, काफर सारख्या कादंबऱ्या लिहिलेल्या गेलेल्या आहेत. मला वाटतं मुस्लिम मराठी कथेच्या संदर्भामध्ये अनेक कथाकार निर्माण झाले. कथाकारांमध्ये हमीद दलवाई, जावेद कुरेशी, मुबारक शेख, बशीर मुजावर, एहतेशाम देशमुख, रफिक सूरज, रफिक काझी, इद्वार खा पठाण अशा अनेक कथाकार निर्माण झाले. त्याच्यानंतर नाटकाच्या संदर्भामध्ये नाटक या वाङ्मय प्रकारामध्ये एकाच नाटकाचा मी उल्लेख करेल. मला वाटतं वेळ झालेला आहे. 5 मिनिटांमध्ये मी माझं आवडतं घेण्याचा प्रयत्न करेल. मुस्लिम मराठी नाटकाची स्थिती काय मुस्लिम मराठी नाटकाच्या संदर्भामध्ये, तर याच्यामध्ये एक महत्वपूर्ण नाव येतं शफाअत खान यांचं. यांनी राहिले रे दूर घर माझे आणि शोभायात्रा सारखे नाटक लिहिले आहे. आता राहिले रे दूर घर माझे म्हणते याच्यामध्ये की उर्दू नाटककार असगर वजाहत जिसने लाहोर नहीं देखा या नाटकाच्या अनुषंगानं राहिले रे दूर घर माझे हे नाटक लिहिण्यात आलं. ज्यावेळेस भारत पाकिस्तान फाळणी होते आणि धर्माच्या नावावर 2 राष्ट्राची निर्मिती होते. पाकिस्तान राष्ट्र निर्माण होतं, इकडे हिंदुस्थान राष्ट्र निर्माण होतात. काही हिंदुस्थानातले लोक पाकिस्तानमध्ये जातात, पाकिस्तानातले लोक हिंदुस्थानामध्ये येतात. असाच मुंबईतला कासिम भाई हा पाकिस्तानामध्ये जातो आणि पाकिस्तानमध्ये असणारी एक पंजाबी कुटुंब आपले हवेली सोडून ते हिंदुस्थानामध्ये येत नाहीत, त्याच राष्ट्रामध्ये ती राहते आणि कुटुंबात एकत्र आल्यानंतर जाती तणाव कसा निर्माण होतो, एकमेकांना कशा तुच्छतेने पाहिले जातात आणि शेवटी माणसंच ते असतात ना, शेवटी अशा काही घटना घडतात की पंजाबी आणि मुसलमान एकत्र होण्याचा प्रयत्न करतात आणि महत्वपूर्ण तिथे कादंबऱ्या आहे. मला वाटतं नाटक राहिले रे दूर घर माझे, शोभायात्रा नाटकाचाही उल्लेख आपल्याला करता येईल. असे अनेक नाटकं या कालखंडामध्ये निर्माण झाले. आत्मचरित्रामध्ये मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रवाहाच्या अनुषंगानं शांतादेवी तडवी यांचं संधी प्रकाश नाटक आहे. त्याच्यानंतर मेहरुनिसा दलवाई यांचं मी भरून पावले, खातून मत्तीकोप खातून, डॉक्टर अजीब नदाब यांच्या जाग्या झाल्या सावल्या, मुनवर शाह यस आय एम गिल्टी, इब्राहिम खान मुस्लिम महार, हुसेन जमाबदार, जिहाद सारख्या अनेक मला वाटतं आत्मकथा किंवा आत्मकथना लिहिली गेलेल्या आहेत. मुस्लिम मराठी ललितामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. समीक्षा लिहिल्या गेलेल्या आहेत आणि एकंदरीत साठोत्तरी मराठी वाङ्मयामध्ये समकालीन मराठी साहित्यामध्ये मुस्लिम मराठी साहित्याचा एक प्रवाह आपल्या दमदार पद्धतीने आगेकूच करत आहे. सुरुवातीला जसं म्हटलेलं आहे की समीक्षकारांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे.
ज्यावेळेस आपण या लेखकांची लेखक सूची संकलित करू, जे अंबेजोगाई तालुक्यामधले नेमके किती मुस्लिम साहित्यिक आहेत, बीड जिल्ह्यामधले किती साहित्यिक आहेत, जालना जिल्ह्यामधले किती साहित्यिक आहेत, तर अनेक संख्याच्या मध्ये दिसेल ज्यांची मातृभाषा मराठी नसताना मराठी भाषेमध्ये जे महत्वपूर्ण योगदान देत आहेत, त्या योगदानामध्ये जे साहित्याचा प्रवाह निर्माण झाला, अशा मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रवाहाच्या अनुषंगानं मी मांडणी करण्याचा प्रयत्न आपल्यासमोर केलेला आहे. हा प्रवाह फार व्यापक आहे. ज्याप्रमाणे मध्ययुगीन कालखंडामध्ये मुस्लिम मराठी संतांनी योगदान दिलं, आधुनिक कालखंडा म्हणजे समकालीन कालखंडामध्ये 1960 नंतर हा साहित्याचा प्रवाह निर्माण झाला. कथेमध्ये, कादंबरीमध्ये, चरित्रामध्ये, आत्मचरित्रामध्ये, कथेमध्ये, नाटकामध्ये यांचं महत्वपूर्ण योगदान आहे. पण अभ्यासकांना, संशोधकांना त्याच्याकडे दुर्लक्ष केले. या आपण दिलेल्या वेळेच्या अनुषंगाने हा प्रवाहाच्या अनुषंगानं प्रवाहाच्या अनुषंगाने ही मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये ज्याप्रमाणे दलित साहित्याला न्याय मिळाला, ग्रामीण साहित्याला न्याय मिळाला, स्त्रीवादी साहित्याला न्याय मिळाला, त्याच पद्धतीनं समकालीन मराठी साहित्यामध्ये, साठोत्तरी मराठी साहित्यामध्ये मुस्लिम मराठी साहित्याला न्याय मिळेल ही अपेक्षा आपल्यासमोर व्यक्त करतो. आपण मला बोलण्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर वनमाला गुंडरे मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार करतो. आमचे मित्र डॉक्टर दिलीप भिशे सर यांचेही आभार व्यक्त करतो. आणि मला वाटतं कोरोनाच्या कालखंडामध्ये जी परिस्थिती फक्त भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि करोना ही स्थिती आमची निर्माण झालेली आहे. मी महाविद्यालयाचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन की कोरोनाची स्थिती आणि गतीच्या अनुषंगाने आपण चर्चा न घेता आता कोरोनाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाला सोबत घेऊन बाहेर पडावं लागेल, म्हणून आपण समकालीन साहित्याच्या प्रवाहाच्या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयामध्ये एका राष्ट्रीय वेबिनारचं आयोजन आपण केलं. त्याबद्दल महाविद्यालयाला मी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. शेवटी वसंत बापटांच्या 2 ओळी आपल्यासमोर ठेवतो की भेद सारे माळू द्या वैर साऱ्या वासना, भेद सारे माळू द्या वैर साऱ्या वासना, मानवतेच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, भेद सारे माळू द्या वैर साऱ्या वासना, मानवतेच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, नित्य आम्ही मानू बंधुतेच्या बंधना, सत्यशिव सुंदरतेची नित्य आराधना, सत्यशिव सुंदरतेची नित्य आराधना. धन्यवाद.